काही कामासाठी नगरला गेली होती आणि नगर म्हणजे आठवणींचा भंडारच आहे जणू माझ्यासाठी. नगरला गेलीच होती तर सांबारला गेले फिल्टर कॉफी प्यायला. तशी माझी रूममेट्स पण आली होती सोबत आणि खूप मजा केली. मी तुम्हाला सांगते या व्लॉगमध्ये की मी नगरमध्ये काय काय खाल्लं आणि काय काय नाही. नगर ना मागच्या 2-2.5 वर्षात खूप बदलून गेले. नगर म्हणजे अहिल्यानगर बरं का. जाधवला वडापाव खाल्ला, जो आधी वडापाव ठेल्यावरती भेटायचा, आज त्याचं दुकान झालेलं होतं. आणि पण चव मात्र थोडीही बदललेली नव्हती. तिथे भजी, बटाटा भजी आणि वडा खाल्ला. कधीतरी मेसमध्ये चांगलं नसलं ना की आम्ही इथेच जाऊन खायचो. प्रोफेसर चौक म्हणजे आमचा दुसरा अड्डाच होता. तिथे समोर 10 रुपयाला फिल्टर कॉफी मिळत होती. म्हटलं चला ते पण टेस्ट करूया. राजभोगला पाणीपुरी खाल्ली. राजभोग म्हणजे आमचा कॉलेज फ्रेंड्सचा दुसरा कट्टा. आम्हाला पाणीपुरी खायची इच्छा झाली ना की इथं जायचो. मग मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला गेलो सगळ्या रूममेट्स मिळून आणि खूप भारी वाटत होतं नगर फिरताना. तशी ट्रिप तर एकाच दिवसाची होती, पण असं वाटत होतं की खूप दिवस झाले आपण इकडे आलेलोच नाहीये आणि खूप मजा केली. नंतर पंचरत्नाला आम्ही गेलो होतो डिनरला. आधी कसं होतं ना, डिनर म्हटलं की पंचरत्न फिक्स असायचं आणि आता खूप वर्षानंतर गेलो. चव मात्र तशीच होती, पण खूप छान वाटत होतं परत तिथंच जाऊन, परत त्याच ठिकाणी. तशा पंचरत्नाच्या पण खूप आठवणी आहेत बरं का आमच्या. म्हणून आम्ही फर्स्ट प्रेफरन्स पंचरत्नालाच दिला होता की चला जुन्या आठवणी तरी ताज्या करूया. आणि ही डिश सुद्धा तीच मागवली होती बरं का, पनीर आणि बटर रोटी. नंतर काय परत निघण्याची वेळ झाली होती. तसं खूप साऱ्या परत आठवणी घेऊन नगर सोडणार होती, निघणार होती. तसा एकाच दिवसाची ट्रिप होती, त्याच्यामुळे खूप वाईटही वाटत होतं की चला आपण एक दिवस का होईना जातोय. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत सांबारला गेलो आणि मसाला डोसा खाल्ला. इथे ना सांबार खूप छान मिळायचा, म्हणून आम्ही नेहमी इथे, डोसा महाग मिळायचा तरी आम्ही इथे जायचो. खूप मजा